कोथमीर पण घेतली ना, त्याची जुडी पण बांधत घेतली. नाही बांधता येत तरी पण बघा. बोल भाजी घ्या, भाजी बोल. बोला. हाय गाईज, आज आम्ही आलोय कृष्णा फार्म हाऊस वर. बघा आम्ही फार्म हाऊस वरनं काय काय घेतोय आता. इकडे तयारी चालू आहे बघा. कसली तयारी चालू आहे ओळखा पटापट. हे बघा गाईज, आम्ही याच्यासाठी आलोय का शेतावर. बघा इकडे पण आहेत बघा किती लागले. घ्यायचं का आपल्याला? घेऊ घेऊ. इथं पण आहेत वरती. आमच्या शेतालाच लागून ना कर्द पण आली आहे ती बघा. मम्मी माझा फेवरेट. एवढा मोठा कर्दीचा झाड आहे. हे बघा आंबे पाड्यात घेतले ना आता. दादाला काम काय. हे बघा किती लागले. या साईडने जाम दिसतात. हे बघा हे बघा दाखवू का. अजून पण पडलं. एक तो तिथे गेले. तो तिथे समोर ते झाडाजवळ. हा तो पायाजवळ ये साईडला. हा पुढं तुला कोणी झाडाला सांगला मग. चप्पल दे खाली तू मार. हे बघा एवढा आंबा आम्ही पाडल्या सध्या पुरतं. हे बघू आता पिकल्यावर. हे बघा फार्म हाऊस वर छोटे छोटे फणस पण लागले. किती लागले बघा. एवढूसच झाड आहे तरी पण. आणि अजून जो तेजपत्ता आहे हा पारिजातक आहे. त्याच्यानंतर ही फळं पण लागल्या. बरीचशी काढली आम्ही. थोडीशी आहेत झाडावर अजून. त्याच्या पुढं काजू पण आहेत. काजू पण काढल्या ना आता. जास्त नव्हते थोडेच होते. हे बघा काजू भरपूर लागलेले काजू. आता ना सीझन आहे काजूची म्हणून. त्याच्यानंतर इकडं चिकू पण आल्या. हे बघा इथे पण एक मोठा आहे. कढीपत्त्याचा पण झाड आहे आमच्याकडं. त्याच्यानंतर जांभळं पण आहे. छोटी छोटी लागली ना. जांभळी पण भरपूर आहे. आंबा आहे. पपई पण आल्या. पपई. आणि ही आमची विहीर पाण्याची. गुलाबाचं झाड आहे. फुलं पण आल्या बघा. बघा आम्ही ना फार्म हाऊस आल्यावर इथं बसतो सगळी. आणि यो समोरचा नजारा. सगळी झाडं. इकडनं एंट्री. आणि फार्म हाऊस वरनं आम्ही सगळ्या एवढ्या वस्तू घेतल्या. कढीपत्ता घेतलाय. हे बघा पिकलेले काजू. ही फळं आहेत. तो फणस एक गळून पडलेला छोटा. आंबे ना पोरांनी घेतलाय. चिंचेचा पाळा. छोटी असताना हे चिंचेचा पाळा आम्ही खायचो ना. खूप मस्त लागायचं बघा. कोवळा कोवळा. आता पोरं गेलेत सगळी मागे. शेतावर मी मोगरा लावलेला होता.
तर इथनं वाटतं गेला बघा. त्याला मोगऱ्याला ना फुलं आले. एवढूचा मोगरा आहे पण सीझनला ना पूर्ण गजरा होते याचा. आता सुरुवातच झाली, जास्त नाही आली अजून बघा. भारी आहे. माझ्या मागूनच इथनं बघा फार्म हाऊसची एंट्री आहे. इकडे वांगी लावल्यात. इथे भाजीपाला होता पण पाणी नाही ना, खूप ऊन आहे म्हणून आता भाजीपाला पण कोमेजून गेलाय. वांगी पण आपण घेणार आहोत. आणि पोरं बघा तिकडे गेली आहेत शेतात, तिथे जाणार आहोत आपण. ही पोरं बघा गेलीत ना आता बोरं पाडायला वाटतं. यो आहे बोरीचा झाड आहे बघा. यो त्याच्याच बाजूला लागून आहे हा आहे आसंडांचं झाड आहे. आणि ही पोरं इकडे शेतात आता फक्त पालकच उरले. उन्हामुळे दुसरा काही झालाच नाही. ही थोडी थोडी कोथिंबीर आहे. ही बघा आम्ही आता कोथिंबीर तोडत लावली आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर आमच्या शेतावर या. चिंगी पण मदत करते मला. हाच काय नाही, हाच बिनकामाचा हिंडतो खाली. आता करायला लागली. चिंगी दाखव तुम्ही किती काढली. बस कोथिंबीर पण घेतली ना, त्याची जुडी पण बांधत घेतली. नाही बांधता येत तरी पण बघा. बोल भाजी घ्या, भाजी बोल. या आहेत आमच्या वडव्याच्या शिंगा. पण आता भर गेलाय ना म्हणून आता जास्त नाही आल्या. बाकीच्या अशा सुकलेल्या आहेत बी करायला. आता शेगट येथे याला आता शिंगाचे यांचा पण भर गेले. पण ही बघा आमच्या शेतात आंबाडी पण आलेली आहे. 2-3 टापच आहे त्याचे फक्त. ही बघा आमच्या शेतात वांगी पण आल्या. बऱ्याच प्रकारची वांगी आहेत. तिथे लांब वांगी आहे, तिथे जी दुकानावर भेटतात गोलवाली ती वांगी आहे. अजून पुढं टमाटी पण आहे ना. अजून वांग्यांचं अजून हे बघा. यो एक वांग्याचा प्रकार आहे का. आणि बघा टमाटी पण आहे ना. म्हणजे चिंगी तोडते बा. तो एक कच्चा आहे जरा. येल वांगा आहे तो पण. येल वांगा येल हा यो बघा एक टमाटा अजून इथे अजून पहिले बघला. ही सगळी वांगी आहे ना. अजून हे बघा यो एक सफेद वांगा पण आहे. यो सफेद आहे, पूर्ण सफेद वांगा आहे. यो एक बघा सफेद हिरवा थोडा थोडा वांगा आहे. आता वांगा घेणार आहोत आपण. आणि इथं पण वांगा आहे वेगळा प्रकार आहे. हे बघा अजून चटणीला घेऊ आपण. हे बघा